मध्ये तुम्हाला थांबावं लागतंय कारण या घडीला महत्त्वाची बातमी। अंबादास दानवेंचे बंधूच आहेत राजेंद्र दानवे यांच्या पराभवासंदर्भातली बातमी आणि रुपालीताईंचा राग अजूनही काही शांत होत नसल्याच्या या दोन महत्त्वाच्या घडामोडी आपण यावेळेला पाहतोय। अंबादास दानवेंचे बंधू राजेंद्र दानवे यांचा मात्र पराभव झाला। उमेदवार प्रतिनिधी बूथवाल्याची सगळी लोक होती आणि निवडणूक अधिकारी होते। सही शिक्क्यागत आमच्या त्या मशीन्स त्या रूम मध्ये ठेवण्यात आल्या। ही ती दिसते सही शिक्क्याची। ठाम असल्याचं दिसतंय। भाजपाच्या रामेश्वर भादवे यांचा विजय झालेला आहे। सोलापूर भाजपचे गणेश वानकर हे पिछाडीवर आहेत, तर शिवसेनेचे मनोज शेजवाल आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। सोलापूरमध्ये भाजप पिछाडीवर, गणेश वानकर पिछाडीवर आहेत, तर अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांचा पराभव। यामिनी जाधव बोलतात। विजय झालेला आहे। कार्यकर्त्यांची मेहनत आणि पक्षाने दाखवलेला विश्वास आम्ही टिकवू शकले असं वाटतं। खरं तर लोकसभा आणि विधानसभेनंतर महापालिकेमध्ये खरं तर उमायाची विजयाची घोषणा आहे ती पाहायला मिळाली। वेगळं प्रतिनिधित्व पुन्हा महापालिकेत भेटतं कारण विधानसभेनंतर आता पुन्हा महापालिकेमध्ये मला वाटतं महापालिकेत जास्त एक्सपिरियन्स विधानसभेचा असलेला व्यक्ती, दोन्ही बाजूचा एक्सपिरियन्स असलेला व्यक्ती असेल तर आणखी प्रभावी काम करू शकतो आणि लोकांच्या समस्या सोडवू शकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।